मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील घातांक या घटकातील काही प्रश्न आपण झटपट शॉर्ट ट्रिकनं कसं सोडावं याबद्दल चर्चा करणार आहोत. स्वाध्याय 9.1 मधील पहिला प्रश्न आहे 0.00000018. आता 0 आणि दशांश चिन्हाने 18च्या मध्ये 0 किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे याचं घातांकात रूपांतर झालेलं 18 गुणिले 10 वजा 8वा घात. पर्यायामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी 1.8 दिलेला आहे. 1.8 करण्यासाठी काय केलं? एक दशांश चिन्ह वाढला म्हणजे घातांकामध्ये काय झालेलं आहे? वजा 8चा वजा 9वा घात झालेला आहे. कारण एक दशांश चिन्ह देण्यासाठी आपण तिथं काय केलेलं आहे? 10 भागलेलं आहे म्हणजे एक ऋण घातांक वाढला म्हणजे 1.8 गुणिले 10चा वजा 9वा घात, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 0.1 चा चौथा घात गुणिले 15, 0.000015 गुणिले 10चा वर्ग, 150 गुणिले 0.01 चा वर्ग आणि 1.5 गुणिले 10चा तिसरा घात यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? सर्वात लहान संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. आपण सर्वांचं एकदा रूपांतर करून घेऊया. पहिला पर्याय दिलेला आहे 0.1 चा चौथा घात गुणिले 15. 0.1 चा चौथा घात याचा घातांक आलेला आहे 0.0001 गुणिले 15 आणि या दोन्हीचा जर गुणाकार केला तर गुणाकार येईल 0.0015. दुसरा पर्याय दिलेला आहे 0.0015 गुणिले 10चा वर्ग. 10चा वर्ग म्हणजे 100. आता 0.0015 ला जर 100 न गुणलं तर दशांश चिन्ह 2 घर डावीकडे सरकणार आहे म्हणजे येईल 0.015. यानंतर तिसरा दिलेला 150 गुणिले 0.01 चा वर्ग. 150 गुणिले 0.01 चा वर्ग केला. 1 चा वर्ग 1 2 दशांश स्थळ आहे, वर्ग असल्यामुळे 4 दशांश स्थळ सोडून दिलेलं आहे. 150 1 150 1 2 3 4 सोडून पण दिलं, 1 2 3 4 सोडून पण दिलेलं आहे म्हणजे हा 0 उडाला 0.015 आलेला आहे. त्यानंतर चौथा पर्याय 1.5 गुणिले 10चा तिसरा घात. 10चा तिसरा घात 1000. 1.5 ला 1000 न गुणले की 1500 आलं. आता 0.0015 0.015 0.015 आणि 1500 यामध्ये सर्वात लहान संख्या 0.0015 म्हणजे 0.1 चा चौथा घात गुणिले 15. पर्याय क्रमांक ही संख्या सर्वात लहान आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे वजा 2x चा वर्ग छेद 3y कंसाचा घन. वजा 2x चा वर्ग छेद 3y कंसाचा घन. कंसाचा घन जर घन करू वर्ग करू घातांक करत असताना कंसातल्या प्रत्येक पदाचा तोच घात असतो. वजा घन असल्यामुळे म्हणजे घातांक ऋण संख्या विषम संख्या असल्यामुळे ऋण संख्येचं घातांक हे ऋणच असणार आहे. 2 चा घन 8, x वर्ग चा घन x व्यतिरिक्त 6, 3 चा घन 27, y चा घन y घन म्हणजे वजा 8x चा 6वा घात छेद 27 y घन, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 27 गुणिले 64 बरोबर 2 चा तिसरा घात गुणिले 6x. 6 चा x घात तर x वर किती? 27 गुणिले 64 बरोबर 2 चा तिसरा घात. 2 चा तिसरा घात म्हणजे आलेला आहे 8 गुणिले 6 चा x घात. आता 8 इकडे गुणतो, दुसऱ्या बाजूला जाऊन काय करणार आहे? भागणार आहे म्हणजे हे 6 चा x घात बरोबर आलेला 27 गुणिले 64 भागिले 8. 8 1 8 8 8 64. 6 चा x घात बरोबर 216. 6 चा x घात बरोबर 216 म्हणजे 6 चा तिसरा घात. पाया समान आहेत म्हणजे घातांक सुद्धा समान असतील म्हणून x बरोबर आलेलं 3. पर्याय क्रमांक 2. यानंतर चौथा प्रश्न आहे 6,25,000 बरोबर 0.5 चा चौथा घात गुणिले 10 चा x घात तर x बरोबर किती? 6,25,000 बरोबर 0.5 चा चौथा घात म्हणजे 625. 1 2 3 चौथा घात 4 सोडून पण दिलं 0.0625 गुणिले 10 चा x घात. 6,25,000 भागिले 0.0625 बरोबर 10 चा x घात. 6,25,000 भागिले हा दशांश 4 घर आहे 1 2 3 4 शून्य वाढवले आणि 625 625 625
म्हणजे हे आलेलं आहे 10चा 1 2 3 4 5 6 7वा घात बरोबर 10चा x घात, म्हणून x बरोबर आलेला आहे 7, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील 6वा प्रश्न, x चा 1/2 घात बरोबर 8 तर x चा 1/3 घाताचा वर्ग बरोबर किती? x चा 1/2 म्हणजे वर्गमुळात x, वर्गमुळात x बरोबर 8, दोन्ही बाजूचा वर्ग करूया आपण, समान क्रिया केलेली आहे, वर्गमुळात x चा वर्ग x आलं, 8 चा वर्ग 64, म्हणजे x ची किंमत आली 64. आता x चा 1/3 कंसाचा दुसरा घात म्हणजे 64 चा 1/3 कंसाचा दुसरा घात, 1/3 याचा अर्थ काय? तिसऱ्या मुळाचं पहिलं घात. आता 64 चं तिसरं मूळ म्हणजे घनमूळ, घनमूळ किती आहे? 4, 4 चा वर्ग किती आला? 4 चा वर्ग 4 चौक 16, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, जर 81 बरोबर 27 चा x घात तर x बरोबर किती? 81 बरोबर 27 चा x घात आहे. आता 81 आणि 27 या संख्यांचा जर विचार केला तर या दोन्ही संख्या तीन चे घातांक आहेत, म्हणजे 81 हे 3 चा चौथा घात बरोबर 27 3 चा तिसरा घात त्याचा पुन्हा x घात, म्हणजे 3 चा चौथा घात बरोबर 3 गुणिले x 3x घात, पाया समान आहे म्हणजे घातांक समान असतील, म्हणजे 4 बरोबर आलेला आहे 3x, म्हणून x बरोबर आलेला आहे हा 4, 3 गुणिले x 3 गुणणारा भागला 4/3, x बरोबर आलेला आहे 4/3, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. यानंतर 8वा प्रश्न आहे, 1024 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही? म्हणजे 1024 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही, याचा अर्थ यातील 3 पर्यायांची उत्तर 1024 आहेत, 1024 आहेत, आणि एक पर्याय असा आहे की त्याचं उत्तर 1024 येणार नाही. आता जर पर्यायांचं निरीक्षण केलं तर आपल्याला जास्त काही विचार करायची गरज नाही, सर्व सोडत बसायची गरज नाही. 5 चा चौथा घात दिलेला आहे, 5 चा कितीही घात केला तर त्याच्या शेवटी 25 येणार आहे. 5 चा दुसरा घात केला 25 आलं, 5 चा तिसरा घात केला 125 आलेला आहे, 5 चा चौथा घात केला 625, म्हणजे शेवटची दोन संख्या ही 25 असणार आहेत, किमान एक स्थानी 5 तर असणारच आहे. तर 1024 इथं येणं शक्यच नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीचे शॉर्ट ट्रिक शिकण्यासाठी नक्कीच तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असे नवीन संकल्पना आपण शिकू शकता, आणि शिष्यवृत्तीमध्ये चांगल्या पद्धतीनं आपण प्रगती करू शकतो. 9वा आणि शेवटचा प्रश्न आहे, 5 चा 0वा घात अधिक 6 चा 0वा घात अधिक 3 चा 0वा घात भागिले 5 चा 0वा घात गुणिले 6 चा 0वा घात गुणिले 3 चा 0वा घात बरोबर k, तर k बरोबर किती? आता कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. 5 चा 0वा घात अधिक 6 चा 0वा घात अधिक 3 चा 0वा घात भागिले 5 चा 0वा घात गुणिले 6 चा 0वा घात गुणिले 3 चा 0वा घात बरोबर k. 5 चा 0वा घात किंमत आली 1, अधिक 6 चा 0वा घात त्याची किंमत सुद्धा 1, 3 चा 0वा घात त्याची किंमत सुद्धा 1, 5 चा 0वा घात 1 गुणिले 1 गुणिले 1. आता अंशस्थानी बेरीज करायची, 1 अधिक 1 2, 2 अधिक 1 3, छेद 1 गुणिले 1 1 गुणिले 1 3/1 म्हणजे 3, याचं उत्तर येईल 3. अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनल मॅथ्स